भणवड येथे 150 वर्षांचा परंपरेचा वारसा गावकरी जपतायत. महाराष्ट्रातील चंद्रपुरी येथे भानुबाईची यात्रा मोठ्या उत्साहात होते. नंतर खंडेराव महाराज व म्हाळसा मातेच्या यात्रा मोठ्या उत्साहात पार पडतात. या ठिकाणी म्हाळसा मातेने समाधी घेतलेले भणवड गाव हे गाव बघायला गेलं तर तसं दिंडोरी तालुक्यातील शेवटचे गाव, सुरगाणा तालुक्यातील सीमेवरील गाव, अतिशय दुर्गम भागातील गाव असून अद्यापपर्यंत हा इतिहास लपून होता. परंतु ही गोष्ट खूप मोठी आहे आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक काही चमत्कार देखील बघायलाच मिळाले. तरी तुम्ही ग्रामस्थांच्याकडून ऐका नेमकं काय आहे इतिहास. नमस्कार. आपण बघू शकता भनवड येथे दिंडोरी तालुक्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील अतिशय नाविन्यपूर्ण यात्रा असते आणि हा यात्रा उत्सव गेल्या 150 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. आणि या यात्रेला सुरुवात झाली ती 150 वर्षापूर्वी पेशवेकालीन काळापासून ही यात्रा सुरू आहे. या ठिकाणी म्हाळसाचं देखील मंदिर आहे आणि या ठिकाणी खंडराव महाराजांचा टाक चांदीच्या स्वरूपात बनवलेला आहे ग्रामस्थांनी आणि त्या स्वरूपात ते या ठिकाणी यात्रा होत असते. या यात्रामध्ये कावडी असेल, तसे कुस्त्या असेल, तमाशा असेल, सर्व अनेक व्यापारी परिसरातून या ठिकाणी येत असतात आणि ही यात्रा उत्सव साजरा होत असतो. या यात्रेसाठी 100 किलोमीटर वरून नागरिक ही यात्रा बघण्यासाठी या ठिकाणी येत असतात. नागरिकांची मोठी गर्दी बघावयास मिळते. यात्रेचा आनंद लुटत असतात. ग्रामीण भागात बऱ्यापैकी यात्रेचा हा आनंद खूप कमी झालेला आहे. शहरात यात्रा लुप्त पावलेली आहे, परंतु ग्रामीण भागातील ही यात्रेची एक झलक आणि चुणूक या ठिकाणी बघावयास मिळते आणि या यात्रेचा आनंद सर्व ग्रामस्थसह सर्व पंचकृषीतील ग्रामस्थ घेत असतात आणि या यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. या संदर्भात यात्रेच्या बाबत आपण माहिती घेणार आहोत. तरी या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी नागरिक आहे, आपण त्यांची चर्चा करणार. काय नाव तुमचं? पांडुरंग भिका खांडवी. काय सांगाल, ही यात्रा किती वर्षापासून सुरू आहे? ही यात्रा साधारणतः आता माझं वय जवळजवळ 60-65 आहे, 65 वर्ष. तर आमचे आडील वडील सुद्धा सांगत आले का आम्ही जन्माला आलो होतो, म्हणजे आमच्या आजी बरं का, तेव्हापासून यात्रा चालू आहे. काय विशेषता आहे या यात्रेत? विशेषतः म्हणजे इथं हे खंडेरावांचं जागृत स्थान आहे. चंदनपुरीहून म्हाळसा माता इथं आल्या आणि इथं त्यांची समाधी आहे. इथं शेजारी ती फोटो वाटलास तर तुम्ही घेऊन जा. तिथंही वरती खंडेराव मंदिर आहे. चंदनपुरीवरती जी यात्रा होते, हा. त्या यात्रेच्या नंतर ही यात्रा असते. त्याचं कारण म्हाळसा म्हाळसा माता इथं आली. इथं मारवाडी समाज फार होता. मारवाडी भरपूर होते आणि म्हाळसा माता सुद्धा त्या समाजाची, मारवाडी समाजाची. त्याच्यामुळे नातगोत म्हणून ती इथं आली आणि शेवटी इथेच राहिले. ते यात्रेत विशेष काय काय कार्यक्रम होतात? यात्रेत आता रात्री काल कावडीचा कार्यक्रम झाला, 12 गाड्या ओढल्या गेल्या आणि पहाटे राडीचा कार्यक्रम झाला. आता बैलगाडा शर्यती राहतील आणि उद्या कुस्त्याचा फड. कुस्त्या असते. हो. नक्कीच. काय नाव तुमचं? मी कचूर सीताराम गायकवाड, मुक्काम भनवड. मी सरपंच आहे. या यात्रेचं विशेष सांगायचं झालं सर, तर ही जवळजवळ 150 पूर्वीपासून ही यात्रा भरते. या ठिकाणी काहीतरी जवळजवळ आसपास 100 किलोमीटरहून या ठिकाणी यात्रा परिसरातून जे लोक येतात त्यांना म्हणजे या यात्रेचं फार महत्त्व आहे. इथं म्हणजे सगळे व्यापारी, तमाशे, खेळ, तिथून नाहीतर खंडेराव मंदिरापण एक ग्रामीण तमाशा, एक आदिवासी समाजासाठी म्हणजे ते इतर तमाशा त्यांना परवडतात. आम्ही गावठी तमाशा आम्ही तिथे उपस्थित करतो. लोककला ही लुप्त पावलेली आहे, ती तुम्ही जागृत ठेवत आहात. कशी त्याची कसं करता, प्रचार कसा करता, लोक आले पाहिजे असं? जे लोक आले पाहिजे म्हणजे त्यांना पूर्वीपासून लोकांना ही यात्रा पूर्वी 15 ते 3 वार भरायची. त्याला त्याचं महत्व होतं त्यावेळेच्या लोकांना. तिची परंपरा आता पुढे चालत आलेली आहे. आता किती दिवस असते ही यात्रा? ही साधारणतः 4 दिवस असते आता. आता 4 दिवस. हो. यामध्ये विशेषता काय आहे यात्रेत? यामध्ये विशेषतः म्हणजे असं हे खंडेराव दैवत आमचं आहे, नाही तर हे जागृत दैवत आहे असं पुराणात लिहिलेलं आहे. हा, पुराणामध्ये आहे. भंडाऱ्याचे आणि खोबऱ्याचे उधळण फार. भंडारा, खोबरा हे सगळे उधळण, कावडी आणतात. चंदनपूर आपले हे चांदुरे साईकडून कावडधारक जातात, ते कावडीचं पाणी आणतात, त्याचं मिरवणूक काढली जाते. तिथून मग ते 12 गाड्याचा कार्यक्रम असतो आणि त्या 12 गाड्याच्या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने यात्रेकरू उपस्थित राहतात. यात्रेसाठी हा, या यात्रेसाठी. ठिकाणी बहुतांश भरपूर गर्दी आणि
याची व्यवस्था कशी केली जाते सुरक्षेचा प्रश्न त्या सुरक्षेच्या याच्या व्यवस्थेत आमचं पोलीस डिपार्टमेंट असते, त्याच्यामुळे आम्ही काही पोलीस मित्र नेमतो, स्वयंसेवक नेमतो, त्यांना ठिकठिकाणच्या जागा वाटप करून त्यांना संरक्षणाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. यात्रा आनंदात साजरी व्हावा हा दृष्टिकोन आमचा आहे. काय नाव तुमचं? रामचंद्र विठू घांगळे. काय सांगाल मी- यात्रेचं महत्व काय आहे? मी ह्या गावचा उपसरपंच आहे. तर आमची ही यात्रा पारंपरिक चालणारी आहे. पारंपरिक चालणारी असताना आमचं हे कुळदैवत आहे. खंडेराय म्हणजे हे आमच्या परिसराचं कुळदैवत आहे. तर कुळदैवतानिमित्त आमच्या आदिवासी लोक, आहेर बाहेरचे लोक येऊन ह्या यात्रेचं लाभ घेतात. लाभ घेताना आमचे पारंपरिक असे आजोबा पंजोबा ते काय सांगत होते का हे आपले खंडेराय यात्रा हे जवळजवळ 150 वर्षापासून चाललेले आहे. तर आम्ही पण ह्या यात्रेचं पालन पोषण एकदम पाहिजे असं नियोजनपूर्वक करतोय आणि समाज एकदम मस्तपैकी वडिलोपार्जित जशी चाललेली आहे यात्रा तुम्ही तशीच चालवतो. यात्रा हो करत हो आहात. हो हो आता वडिलांचा वारसा जपत आहात. वडिलांचा वारसा जपतोय आम्ही. आणि अजून विशेषतः टांगा शर्यत कशा पद्धतीने बनवली जाते? टांगा शर्यत आम्ही काय करतो एकदम मस्तपैकी गावाच्या नियोजनापूर्वक आणि ते टांगा शर्यत आमच्या पद्धतीने आम्ही भरवतो आणि त्या पद्धतीने ती पार पाडतो. कुठं कोणाला जे काही त्रास नको व्हावा, शासकीय नियमाप्रमाणे करता. हो हो त्या शासकीय. शासकीय नियमाप्रमाणे करतो आम्ही. आणि ते शासकीय नियमाप्रमाणे करताना आम्ही एकदम मस्तपैकी पारंपरिक चालवतो. बाबा, तुम्ही धार्मिक आहात, एक ग्रंथ वाचक आहात. हो. पुराणात काय नेमकी महती आहे या यात्रेची? सर माझा जन्म 1947 आहे. तेव्हा मी जवळजवळ विद्यार्थी वयामध्ये लहानपण 10-11 वर्षापासून जास्तीत जास्त पुराणाचा अभ्यास केलेला आहे. खंडेराव हा मूळ स्थान जेजुरीहून निघाल्यानंतर चंदनपुरीला आले आणि चंदनपुरीहून बनवडला आले. तेव्हा इथं काय म्हाळसा मातेला काहीतरी थोडाफार आजार झाला, त्यांचा इथं मृत्यू झाला. तिथे यांची समाधी झाली. त्याच्यानंतर समाधी झाल्यानंतर त्यांची समाधी इथं खाली आहे. म्हाळसा मातेची समाधी हा आहे. समाधी झाली. आणि नंतर मग चिंताग्रस्त एक डोंगर कोसळला म्हणून चिंताग्रस्त म्हणून खंडेराव इथं गेले. इथं नाही इथं बसले. बसल्यानंतर तिथं मंदिर आमचं झालं आणि याच्यानंतर मग ती यात्रा जवळजवळ आमचे आज्याचे बाप पंजे यांच्याकडून मी खुलासा काढला. काही ब्रिटिश राज्य होतं आपल्या भारतावर, तेव्हापासून 10-15 वर्ष अगोदर ही यात्रा चालू होती. हां ब्रिटिशपासून. इंग्रज काळापासून हां चाललेली आहे. हां. आणि त्याच्यानंतर मग वडिलांनी त्या काळात मी आपले आता 25 पैसे म्हणतो, तेव्हा 4 आण्याच्या शेरभर डाळ्या पण खाल्ल्यात आम्ही. त्या काळच्या. हा त्या काळातल्या 4 आण्याच्या शेरभर डाळ्या. अशा काय सांगाल यात्रेला आले पाहिजे याच्यासाठी? रोज लोक सर आता ही यात्रा मागच्या लोकांनी म्हटलं का बा 3 वार पौर्णिमेच्या अगोदर लोक इथे यात्रेला यायचे. पौर्णिमेच्या अगोदर, पौर्णिमेला देव येतो. हा तर पालखी देवाची आणायला नजर पडत नव्हती लोकांच्या, इतके लोक जमायचे. हे घाटाखालचे लोक सगळं जे आपले सुरगाणा तालुका, पेठ तालुका 15-15 दिवस मुक्कामाला यायचे इथं. मोठ्या संख्येने हा लोकं येतात. हो बहुसंख्येने लोक यायचे. आता जिकडे तिकडे बाजार झाले त्याच्यामुळे थोडीशी यात्रेला कॉन्टॅक्ट झाला. दर्शनासाठी लोक हा येतात दर्शनासाठी. जवळजवळ कळवण तालुका, सुरगाणा तालुका, पेठ तालुका, नाशिक तालुका, आपले इकडं चांदवड तालुका, एवढे तालुक्यातले लोक गोळा होतात तिथं. मोठ्या संख्येने मोठे संख्येने लोक गोळा होतात. नाव काय तुमचं? माझं नाव हरी विष्णू सोनवणे. तुम्ही पुजारी आहात. हो. मूर्तीची महत्व काय आहे आणि काय सांगाल? मूर्तीचं महत्व असं की आमच्या इथं ते जागृत स्थान असल्यामुळं वडिलोपार्जित यात्रा भरत आलेली आहे. पूर्वी 15 दिवस भरायची, आता ती सरासरी 5-6 दिवस भरते. म्हाळसा माताची इथे समाधी आहे. म्हाळसा ते कशा माता- स्वरूपी समाधी? म्हाळसा माताची समाधी आता तर सध्या काही मूर्ती बिर्ती नाही तिथं,
एक प्रतिमा म्हणून दगडाचीच शेंदूर लावलेला आहे वडलोपार्जित. त्या काळामध्ये म्हाळसा माता इकडं खंडराव चंदनपुरीला गेल्यामुळं त्याच्या शोधार्थ ह्या परिसरात सुटली. त्याच्यानंतर तिचं इथं निधन झाल्यामुळं गावाला ते समजल्यावर गावाने खंडरावचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या काळात चंदनपूरहून खंडराव महाराज राजापूर इथं मुक्कामी होते. त्या गावकऱ्यांनी इथून म्हाळसा मातेचं ह्या निधन झाल्यामुळं नाईक पाठवून त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न केला खंडराव महाराज. त्याच्यामुळं पूर्वीपासून ही पालखी राजापूरहून भनवडला आणली ती 15 दिवस या ओट्यावर राहते आणि पौर्णिमाला आल्यावर आमोशाला ती मंदिरात नेतात. हो, राजापूरहून इथं मूळ करून आणिता वडलोपार्जित. मग इथं 15 दिवस इथं स्थापन राहते आणि याच्यानंतर आता आमुष्याला वरती मंदिरात घेऊन जातो. आणि मी इथला सध्या पुजारी असून 15 दिवस पुजारी म्हणून काम करतो. वडलोपार्जित करत आले, पण मी आता अधोपरी करायला लागलो जेव्हापासून 12 गाड्या चालू केल्या आम्ही. तशा इतर ठिकाणी चालत आहेत त्या देवाच्या, तशा इथे आम्ही चालू केल्या. 10-15 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही करतो. 12 गाड्या राहाडीचा कार्यक्रम करतो आणि मग 15 दिवसानंतर ते देववाले इथून त्यांना निरोप देऊन ते राजापूरला इथून पोहोचवतो. परत राजापूरला पोहोचवतो. मग ते देववाले राजापूरहून आपलं चांदुरीला साक्षात्कार असं की ज्या लोक नवस घेता इथं, काही घंटाचा नवस घेता, काही भंडाऱ्याचा नवस घेता, काही नारळाचा नवस घेता, ज्याला कोणी मूलबाळ नसेल किंवा आजारपणा म्हणा, या लोकांचा आजारपणा जातो, मूलबाळ होतात. त्याच्यामुळं या पश्चिम पार्टामध्ये 1 नंबर यात्रा असल्यामुळं एवढ्या परिसरातील लोक प्रत्येक जण या यात्रेला येतो. तर पश्चिम पार्टात 1 नंबरची यात्रा असते दिंडोरी तालुका नाशिक जिल्ह्यापैकी. यात्रेसाठी मोठ्या संख्येने ठिकाणी येत असतात. नक्कीच. आपण बघू शकतो या ठिकाणी म्हाळसा जे बानू चंदनपुरीला आल्यानंतर म्हाळसा माता या ठिकाणी आल्या आणि म्हाळसा माताने या ठिकाणी तब्येतीचा बिघाड झाल्यानंतर या ठिकाणी समाधी घेतली आणि याच ठिकाणी खंडराव महाराज देखील म्हाळसाच्या शोधात आले होते आणि याच ठिकाणी समाधी आहे. महाराष्ट्रातील हे तिसरं जागृत स्थान म्हणायला हरकत नाही. खंडराव महाराज जेजूरला असतात, जेजुरीनंतर चंदनपुरीला तितकं महत्व आहे, चंदनपुरीनंतर भनवडला तितकंच महत्व आहे, परंतु काहीसा ग्रामीण भाग असल्यामुळे याकडे दुर्लक्षित आहे. परंतु भाविक या ठिकाणी लाखोच्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात. अमोल जाधव, डी न्यूज, दिंडोरी, नाशिक.